हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. ओके, बघा, हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे हा कशासाठी बनवतो आहे. ह्या व्हिडिओमध्ये DHS संदर्भामध्ये म्हणजे जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सगळ्या पदांसाठी वेटिंग लिस्ट म्हणजे सेकंड वेटिंग लिस्ट लागली होती. बऱ्याच याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते, ते सुद्धा करेक्ट करून त्यांनी लावले. ओके, आता बरेच विद्यार्थी थर्ड वेटिंग लिस्टसाठी वाट बघत आहे. आता वेटिंग लिस्ट कधी लागतं? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे वेटिंग लिस्ट म्हणजे काय? ज्यावेळी फर्स्ट लिस्टला झाली, फर्स्ट लिस्टमध्ये ॲब्सेंट होते या जे सोडून गेलेत म्हणजे ज्यांचं सिलेक्शन एम्समध्ये DMERमध्ये झालं असे विद्यार्थी आणि त्या जागा रिकाम्या झाल्या, त्यामुळं काय झालं आहे की सेकंड वेटिंग लिस्ट लागली. ओके, सेकंड वेटिंग लिस्ट लागली. ओके, आता बऱ्याच विभागामध्ये सेकंड वेटिंग लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, प्लस बऱ्याच विभागामध्ये काय झालं की त्यांना ऑर्डरसुद्धा दिल्या. ओके, बट आता काय झालं आहे की सगळे विद्यार्थी थर्ड वेटिंग लिस्ट लागेल का हा प्रश्न सगळ्यांचा आहे. तर तुम्हाला इथे सुद्धा सांगतो की सेकंड वेटिंग लिस्टमध्ये जे लोक DVला गेले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले की DVला काही लोक ॲब्सेंट होते. ओके, आणि बऱ्याच विभागामध्ये असं झालं की आता स्टाफ नर्समध्ये सगळ्यांना माहिती आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असा कोटा होता. म्हणजे गव्हर्मेंटमधून ज्यांचं GNM झालं या BSc झालं त्यांच्यासाठी एक वेगळ्या वॅकन्सी होत्या, आणि ज्यांचं प्रायव्हेटमधून GNM किंवा BSc झालं त्यांच्यासाठी एक वेगळा कोटा होता. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रायव्हेटच्या गव्हर्मेंटमधून फॉर्म भरला. अशा बऱ्याच याच्यातून जसं आता पुणेचं मला माहिती पडालं की पुणेच्या याच्यामध्ये काय झालं की बरेच विद्यार्थी पुणे DD ऑफिसमध्ये ॲब्सेंट होते आणि त्यांना नॉट एलिजिबल पण केलं. ओके, सेम असंच आपण समजू शकतो नागपूरला सुद्धा झालं असेल, औरंगाबादला सुद्धा झालं असेल, अकोल्याला सुद्धा झालं असेल, लातूरला सुद्धा झालं असेल. ओके, ते 5 विभागाचं आपल्याला DV झालं सेकंड वेटिंग लिस्टची. ओके, आता काय होईल की जर काही कॅन्डिडेट काही कारणास्तव होऊ शकते नॉट एलिजिबल झाले म्हणजे त्या जागा पूर्णतः खाली आहे. ओके, जे नॉट एलिजिबल झालेले आहे त्या जागा खाली आहेत. ओके, आता ज्या खाली जागा आहेत ओके त्याच्यासाठी त्यांना थर्ड लिस्ट लावावी लागेल. ओके, जर थर्ड लिस्ट नाही लागली तर काय होऊ शकतं? थर्ड लिस्ट नाही झाली म्हणजे होऊ शकते इथे 5-6 असेच कॅन्डिडेट राहू शकतात थर्ड लिस्टमध्ये. तर यांच्यासाठी जसं 2021मध्ये किंवा 22मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची काय झाले की फक्त त्यांना कॉल गेले कुठून DD ऑफिसमधून किंवा त्यांना मेल गेले. ओके, की तुमचं व्हेरिफिकेशन आहे या डेटला आणि तुम्ही यायचं व्हेरिफिकेशनला आणि तुमचा जो ऑर्डर आहे तो तुम्हाला मिळेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. सेम स्थिती इथे सुद्धा होऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, तर मी ठरवलं की चला आपण एक व्हिडिओज करू जेणेकरून एकाशी बोलण्यापेक्षा म्हणजे तोच सेम क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांचा राहतो. ओके, त्यामुळेच हा व्हिडिओ येतो. ओके, तर सेम तुम्हाला इथे सुद्धा सांगतो की सेकंड DVला जे ॲब्सेंट होते यांनासुद्धा फर्स्ट DV प्रमाणे 3 चान्स देतील. ओके, कशासाठी की तुम्ही जॉईन करा किंवा नसेल करा तर तुम्ही मेल करायचं की मला ह्या जॉबची काही गरज नाही, मी आय हॅव जॉईन समवेअर एल्स. ओके, सो यू कॅन गिव्ह दिस जॉब टू एनीबडी ऑर इन द मेरिट लिस्ट, दोज वर इन द मेरिट लिस्ट. अशा पद्धतीने जर तुम्ही जे विद्यार्थी जे ॲब्सेंट होते ज्यांना जॉब नाही आहे DMERला जॉईन झाले ओके तर त्यांनी असा जर मेल केला तरीसुद्धा DHSचं काम असतं की फर्स्ट एक लागेल, एक 4 दिवसाचा त्यांना मुदत देतील, पुन्हा 4 दिवसाचा मुदत देतील, पुन्हा 4 दिवसाचा मुदत करून काय होईल यांची जी पात्रता आहे ती संपुष्टात आणेल किंवा तर यांनासुद्धा एक 3 चान्स देतील. ओके, अशा पद्धतीनं मला माहिती झालेलं आहे की काही विद्यार्थी पुणे DD ऑफिसला गेले तर त्यांचं असंच त्यांनी मला कळवलं की सर इथे सुद्धा असंच होणार आहे. DD ऑफिसला गेलो होतो, बरेच विद्यार्थी कॅन्सल झाले, यांनासुद्धा 3 चान्स देण्यात येईल. ओके, आणि त्याच्यानंतर मग 3 चान्स झाल्यानंतर मे बी थर्ड लिस्ट लागेल, सांगता येत नाही,
बट नक्कीच त्या ज्या जागा म्हणजे रिकाम्या राहिलेल्या किंवा जॉईन नाही झालेल्या त्या जागा थर्ड लिस्टमधूनच भरतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर त्यांचा मेल येऊ शकतो किंवा त्यांचा फोन येऊ शकतो. ओके, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वॅकन्सीमध्ये असं होतं की फोन करून ते बोलवतात. ओके, हे झालं की थर्ड लिस्ट लागेल का, तर डेफिनेटली थर्ड लिस्ट लागेल 100%. बट तुमचंसुद्धा काम आहे, तुम्हीसुद्धा अपडेटेड राहायचं. जिथे जागा खाली झालेल्या आहेत तुमच्या कॅटेगरीच्या किंवा जॉईन नाही झालं, तुम्हीसुद्धा त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. तुम्हीसुद्धा त्याचा पाठपुरावा करत राहायचं. ओके, हे एक झाला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट होतील का. तर इथेसुद्धा मी सांगू इच्छितो की जे माजी सैनिक आहे म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन यांचं काय आहे की यांच्यासाठी सुद्धा DHSचा पाठपुरावा चालूच आहे. एक लेटर फक्त 5 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितले की माजी सैनिकासाठी जे स्टाफ नर्स हे पदं आहे, त्याच्यानंतर MPW आहे, रेडिओग्राफर आहे म्हणजे एक्सरे टेक्निशियन आणि एक आरोग्य निरीक्षक. ओके, त्याच्यासाठी सुद्धा जे एलिजिबिलिटीसाठी त्यांना प्रॉब्लेम होता, कारण माजी सैनिकांची एज्युकेशन पात्रता वेगळी असते, बट त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव असल्यामुळं त्यांना ह्या जागेसाठी सामावून घेतात, असं रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर तेच सैनिक कल्याण विभागाकडून DHSला हे गेलेलं पत्र गेलेलं की असं असं एज्युकेशन असेल तर या पदासाठी या कॅन्डिडेटला घेऊ शकता. त्याच्यात स्टाफ नर्स होतं, MPW होतं, रेडिओग्राफर. पण मला वाटत नाही स्टाफ नर्ससाठी की भरपूर कॅन्डिडेट असेल, MPWसाठी पण भरपूर कॅन्डिडेट असेल, रेडिओग्राफरसाठी. जर ह्या जागा कसं असतं, एलिजिबिलिटीसुद्धा एक पात्रता होती. आपल्याला 90 मार्क पाहिजे होते, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना 90च्या वरती आहे त्यांनाच ते एलिजिबल आहे. तुम्ही एक सर्व्हिसमॅन असूनसुद्धा तुम्हाला जर 60 मार्क असेल, 90च्या खाली हे पात्रता आहे, तर तुम्हाला नाही घेणार, हे 100%. ओके, बट 90च्या वरती असेल तर तो एक सर्व्हिसमॅन याच्यामध्ये सिलेक्शन होईल. तर अशा पद्धतीने सांगतोय की एक सर्व्हिसमॅन जागा कन्वर्ट होण्याचे पण चान्सेस आहे. बट आता याच्यामध्ये कसं असतं की सैनिक कल्याण विभागाचं असतं, कुठली रिक्रुटमेंट असतो, ॲटलिस्ट 1 इयर झाल्यानंतर त्या जागा जर शिल्लक राहिल्या तर ते परमिशन घेऊन कुठलेही ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट त्या जागा भरू शकतं. तर हाच नियम प्रत्येक ठिकाणी लागू होतो. तर मला असं वाटतं की आज ना उद्या माजी सैनिकाच्या जागा त्या कन्वर्ट होतील आणि DHSसुद्धा प्रयत्न करतच आहे याच्यासाठी. कारण जसं की आपलं लेटर भेटलं त्याच्यावर त्यांनी एवढं विचारलं तर डेफिनेटली ज्या माजी सैनिकाच्या जागा खाली असतील तर ते पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून परमिशन घेऊन 100% ह्या जागा भरण्याचा प्रयत्न करेल. पण याच्यासाठी वेळ लागेल एक सर्व्हिसमॅनसाठी. हां, थर्ड जे वेटिंग लिस्ट आहे याच्याविषयी असं वाटतं की एक जुलै 15च्या पुढे, कारण आता पावसाळी अधिवेशन पण आणि एक आचारसंहिता पण चालू आहे 7 जुलैपर्यंत. ओके, तर आपण असं बघू समजून चालू की साधारणतः 10 जुलै किंवा 15 जुलैच्या आसपास जे थर्ड लिस्टची वेटिंग लिस्ट लागेल का हा प्रश्न आहे. तो तुम्हाला कॉल येऊ शकतो किंवा ते 3 जे नोटीस दिल्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये 1, 2, 3 करून तुमची पात्रता, ते जे ना जॉईन झाले त्या विद्यार्थ्यांची पात्रता ते संपुष्टात आणतील आणि त्याच्या पुढे मग ते पुढचं थर्ड लिस्टविषयी विचार करतील. तर मग साधारणतः एक 15 ते 20 दिवस आपण पकडून चालू. एक 15 जुलैच्या पुढेच ह्या सगळ्या गोष्टी होतील. ओके, घाई करू नका. आता ESICची एक्झाम आहे, ESIC नर्सिंग ऑफिसरची 7 जुलैसाठी. ओके, तर 100% ज्यांचं सिलेक्शन DMERला नाही झालं, नॉर्सेटला नाही झालं, DHSला नाही झालं, हा तुमच्यासाठी खूप मोठं सोनं करण्याची संधी आहे. ओके, तर चांगला अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, चांगले क्वेश्चन पेपर सोडवा, चांगले पुस्तकं वाचा, रात्रचं दिवस करा. ओके, प्रायव्हेटमध्ये तुमची लाईफ नाही आहे, गव्हर्मेंट नोकरीसाठी प्रयत्न करत राहा सातत्याने. ओके, प्रायव्हेटमध्ये आज तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, चांगले पैसे मिळतील, बट भविष्य नाही आहे तिथे. ओके, कारण प्रायव्हेटमध्ये पुष्कळ मारामारी आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. बरेच विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं कळालं की तर बरेच विद्यार्थी जॉब सोडून अभ्यास करायला लागलेले आहे. हे तुमच्यासाठी सांगतो आहे, तुमच्या भविष्यासाठी सांगतो आहे. आता तुम्हाला चांगलं वाटेल, नवीन जॉब आहे, एक 20-25 हजार रुपये तुम्हाला मिळतील. मेट्रो सिटीमध्ये 25-30 हजार रुपयेही मिळतील, कुठे 35-40ही मिळतील. बट गव्हर्मेंटला जाल तर तुम्हाला जवळपास तुमचा पहिला सॅलरी ही 55 ते एक साधारणतः XYZ ज्या सिटी असतात. ओके, छोट्या सिटीमध्ये एक 50 ते 55च्या आसपास जातो, एक मोठ्या सिटीमध्ये 60,000 जातो आणि
मुंबई पुण्यात या सिटीमध्ये 60 ते 65 हजाराच्या मधामध्ये तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी येते. हे DMR असो, DHS असो, नगर परिषदा असो की कुठल्याही असो याच्यामध्ये, जर मोठी सिटी असेल तर. ओके, तर एक 50, 55, 60, 65 ह्या रेंजमध्ये तुम्हाला, कारण फक्त HRAचा डिफरन्स येतो, कुठल्याही याचा डिफरन्स येत नाही. बाकी सॅलरी बेसिक स्टाफ नर्सेसचं सेमच असतं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कुठलेही असो. फक्त तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता आणि तुमचा एक ट्रॅव्हलिंग अलाउन्स TAचा एक फरक येतो, अदरवाईज बाकी सगळी सॅलरी सेम असते. तर याच्याच रिलेटेड तुमची DMARची सॅलरी, DHSची सॅलरी किती असू शकते, काय असू शकते, पहिला पगार. ओके, आणि बऱ्याच गोष्टी की तुम्ही पगार आल्यानंतर ज्या गलत्या आम्ही केल्या, जे एक 16-17 वर्षापूर्वी, ओके, त्या तुमच्या नको असायला पाहिजे. पैशाचं नियोजन कसं करायचं, ओके, इन्कम टॅक्स कसा भरायचा, कसं तुम्ही इन्कम टॅक्ससाठी ATCमध्ये कुठल्या सेक्शनमध्ये तुम्ही पैसे ॲड करू शकता, त्याच्याशी आपण 100% तसला एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे, विथ सॅलरी स्लिप, विथ एक फायनान्शियल लिटरसीशी रिलेटेड. ओके, जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत, जे आता जॉईन केले 4-5 हजार विद्यार्थी, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असेल तो. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.